हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आता बघा, मी चाललेले आहे आधार कार्डाच्या कामासाठी. माझं आणि कोमलचं दोघींचं आधार कार्डाचं काम आहे, म्हणून आम्ही थोडी बहुत तयारी केली आहे. चला तर मग झालं. गॉगल घरातूनच कशाला लावलाय? लावून घेतो म्हणलं तिनं तरी काही सुचलं. हे पा मागे जरा मागे घे. हे पा तर बघा, घरातनं बाहेर पडतेच की नाही, इतक्या दूर मला जायचं होतं आणि गाडी अशी हेलकावी घ्यायला लागली. म्हटलं काय झालं, एकदमच गाडी चालली ना. मला वाटलं हवा कमी झाली असेल. तर पुढे आल्यावर, ह्या दुकानात आल्यावर मला माहीत पडलं की चांगलाच खिळा ठोकला आहे. म्हणजे केवढी अंगात मस्ती म्हणावं ह्या लोकांच्या. आणि इथे बिल्डिंगखाली असे प्रकार होतच राहतात, पार्किंगवरून ह्याच्यावरून. म्हणजे ज्यांची स्वतःची घरं आहेत ना, तेच इतके वैतागलेले आहेत. आणि तुम्हाला सांगेन, इथे आता आम्ही एकटं राहतो आहे म्हणून नाही, पण असे एकमेकांना खूप त्रास देतात कसे लोक आहेत ना, हे मी तुम्हाला नक्कीच सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि ऑलरेडी कसं होतं आहे ना, माझ्या आधार कार्डाचं काम ना, म्हणजे मी 3 ते 4 वेळा आता जाऊन आली आहे बघा. काम रखडत आहे आणि खूप प्रॉब्लेम होत आहे. त्याच्यामुळे ना आज मी म्हटलं थांबायचंच नाही. ऑलरेडी मला नाही का 3 वाजून गेल्या होत्या. तर मी खूप घाईघाई तिथे आली. असं भीती वाटत होती गाडीला काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. तर बघा, आता इथे मी पोचलेली आहे. जवळपास 1.25 तास लागले मला आता इथे पोचण्यासाठी, कारण गाडी मी कमी स्पीडमध्येच आली होती घेऊन. चेंज करना है. उन्होंने यहाँ पे भेजा है. किती वेळ लागला ना. वेळ लागत आहे, काय करणार आता. ते शूजचं काय करूया? अरे यार, जाऊ ना. दाखव. हे बघ, चांगलं, व्हेरी गुड. तू थांब तिथे, तू थांब. तर एकाच दिवशी बघा आता किती किती प्रॉब्लेम येणार आहे. आधी गाडीचं झालं, गाडी कोणी पंक्चर केली होती. आता कोमलची चप्पल तुटली. आता कॉबलर बघत आहे आम्ही की कोणी आम्हाला चप्पल दुरुस्त करणारा भेटतो आहे का. तर कालचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करत आहे बघा. काल मी खूप थकून आली होती. आधार कार्डाच्या कामासाठी मी गेली होती ना, तर इतकी थकून येते मी. इतकं नागपूरच्या पूर्ण बाहेर आहे ते. नागपूरच्या ह्या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यापर्यंत असं त्याचं आहे. यार किती आवाज होत आहे आमच्या आजूबाजूला. इतका आवाज होतात ना, काही विचारू नका. त्या रूममध्ये गेलं तरी आवाज आहे, ह्या रूममध्ये आला तरी आवाज आहे. आवाज खूप येतो. व्हिडिओ मी म्हणजे बनवूच नाही शकत. तर सो आता काय करणार, तसंच कंटिन्यू करते मी. आणि काय झालं तुम्हाला सांगते मी, की आधार कार्डाच्या कामासाठी मी गेले तिथं. म्हणजे का जात आहे मी इतक्या वेळा, मी का जात आहे आता 3दा जाऊन आली आहे बघा मी. तर त्याचं रिझन असं आहे की त्याच्यावरती करायचं आहे ॲड्रेस चेंज. आणि ॲड्रेस चेंज कशासाठी करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. ते हवं आहे मला यूट्यूबच्या मॉनिटायझेशनसाठी. तर कारण माझं चॅनल अजून मॉनिटाईज नाही झालेलं आहे. तर ते का मॉनिटाईज नाही झालेलं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. बरेच दिवसाचं मी तुम्हाला म्हणजे सांगणार होते आणि तुम्हालाही प्रश्न पडला होता की ताईंचं चॅनल का बरं मॉनिटाईज नाही झालेलं आहे. तर त्याचा आज मी रिझन सांगते की त्याच्यासाठी प्रॉपर ॲड्रेस हवा ना. यूट्यूबवाले प्रॉपर ॲड्रेस मागतात तुम्हाला. आणि कशासाठी हवा असतो? हां, तर त्या पिनसाठी बघा आम्हाला पाहिजे ॲड्रेस. तर आता त्याच्यामुळे काम रखडलं आहे. आता आम्ही राहतो रेंटने. तर कसं आहे, आपण चेंज करतोच ना, कधी ना कधी चेंज करतो रूम. किंवा तुम्हाला इथे तुमच्या जवळचं पोस्ट ऑफिस पाहिजे, जे बरोबर तुम्हाला इथे प्रॉपर आणून देईल जे काही डॉक्युमेंट्स येणार ते. तर त्याच्यासाठी रखडलेलं आहे. आणि कोमलचं पण आधार कार्ड आहे. तर म्हटलं ते माझ्यासोबत ते होऊन जाईल. तर ते पण येत आहे. आणि छोट्याशा गोष्टीमुळे तुम्हाला सांगते ते राहत आहे. तर ॲड्रेस आम्ही प्रॉपर नेत आहे, पण तिथे इश्यू येत आहे. आणि पहिलं काय झालं, माझं आधार कार्ड लॉक आहे म्हणून सांगितलं. जे मी सिलेंडरसाठी मी घेऊन गेली होती आधार कार्ड, तर तेव्हा मला म्हटलं की तुमचं लॉक झालेलं आहे. तर ते अपडेट करायला गेलो. ते अपडेट करायला गेल्यानंतर तुम्हाला सांगते ते जवळपास 20-25 दिवस लागले त्याला. आता त्याच्यानंतर मी ह्याच्यासाठी जात आहे. तर मी 3दा जाऊन आले. आता कितीदा जाऊ तुम्हीच सांगा. मी वैतागून गेली. आणि त्याच्यामुळे ना माझं मॉनिटायझेशन राहून गेलं. तर तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून प्रश्न पडत होता की का नाही मॉनिटाईज झालं, का नाही झालं. तर हाच एक रिझन आहे. त्याच्यामुळे काम रखडलेलं आहे बघा. आणि व्ह्यू तर तसे कमीच आहेत. पण आता कसं होतं आहे, जेव्हा तुम्ही मॉनिटाईज कराल त्याच्यानंतरच पुढे प्रोसेस होईल ना. तर सेटिंग वगैरे पण बऱ्याच कराव्या लागतात. पण ॲटलिस्ट ते तरी व्हायला पाहिजे.
मॉनिटायझेशन. तर त्या आधार कार्डावरनं छोट्याशा चुकीमुळे आम्हाला बघा हे होते. कारण आमची चुकी नाही होत, आम्ही प्रॉपर ॲड्रेस भरत आहे, पण इथे नाही का प्रत्येकजण वेगवेगळा ॲड्रेस सांगत आहे. तर काय करणार बघा, त्याच्यामुळे इतकं डोकं आऊट आहे ना. आता परत मला बघा आमदारांकडे जावं लागेल, परत ते फोटो लावायचे, परत ते आमदारांकडून तो फॉर्म भरून घ्यायचा आमदार ऑफिसमध्ये जाऊन, आणि परत तिकडे जायचं. असं किती वेळा, आता तिसऱ्यांदा जाऊन आली बघा, आता मला चौथ्यांदा जायचं आहे. आता होते की नाही माहीत नाही, नाही तर ते रिजेक्ट होऊन जातं ना. काय होतं ते म्हणे की रिजेक्ट होऊ शकते, पण मला नाही वाटत होणार, कारण की पण रिजेक्ट नाही जरी झालं तर प्रॉपर इथं यायला हवं ना डॉक्युमेंट. आता किती वेळ लागेल तुम्हीच सांगा. जर आता रिजेक्ट नाही पण झालं तर मला कळणार कसं की प्रॉपर इथे माझ्याजवळ येणार म्हणून. आणि काय त्यांचा फोन आला तर ते कुठेही जावं लागतं मग घ्यायला. एक तर मी सिटीच्या बाहेर, आणि प्रॉपर आपल्या घरी आलं पाहिजे ना. नाहीतर मी असं बऱ्याच यूट्यूबवरचं बघितलेलं आहे की ते गोल गोल बिचारे फिरत राहतात आणि त्यांच्या हातात काही मिळत नाही मग जे काही डॉक्युमेंट्स आहे वगैरे. तर त्याच्यामुळे इतका प्रॉब्लेम होतो. काय केलं पाहिजे सांगा. म्हणून माझं हे काम रखडलेलं आहे आणि मी इतकी वैतागली आहे, तुम्हाला सांगते, इतकी वैतागली आहे मी. सारखं बाहेर जाऊन एक तर तो माझा हात आहे ना, हे बघा इथे, आता याच्यात तुम्हाला दिसत नसेल इतका काळा निळा, मला काहीच नाही करत आहे बघा. हात किती सुजला आहे मला. हां, ते पण ते सुजलं, काळं निळं झालेलं आहे. ते काळा निळं झालेलं आहे. हां, ते पूर्ण हात माझा असा तिची सुजली इथून पूर्ण मनगटापासूनच सुजन आहे मला. अजून धक्का लागत राहते तर अजून आणि ते काय होते, कणिक मळताना, जसं कणिक आपण उजव्या हातानेच मळतो, पण आपण जेव्हा गोळ्या बनवतो ना पोळीसाठी चपातीसाठी, तर ते आपल्याला ह्या मुठीची गरज पडते. तर ते त्याच्यामुळे काय होतं आहे की मला तिथे सारखं लागते. परत त्याच्यानंतर चपाती लाटताना लागते, मग त्याच्यानंतर भांडे घासताना लागते, कपडे धुताना लागते, हेवी कपडे असतात ते पिळताना लागते, पूर्ण बॉडी पेन आहे. आणि तुम्हाला मी सांगणार होती की मी काय, माझी कशाची तब्येत खराब आहे ज्याच्यामुळे मी काही जॉबला वगैरे जाऊ नाही शकत आहे, जास्त गाडीवर बसू नाही शकत आहे. आणि मी तुम्हाला मागे एक सांगितलं होतं की यूट्यूबवर ताईशी पण माझं बोलणं झालं, तेव्हा मी त्यांना तेच म्हटलं, सॉरी यूट्यूब नाही म्हणजे सबस्क्रायबर्स ताई होत्या, सॉरी, त्यांच्यासोबत माझं बोलणं झालं होतं. त्यांनी मला मदत केली हॉस्पिटलसाठी वगैरे. आता मला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये, आणि त्या ताईंनी मला ऋतुजाच्या फीससाठी पण हेल्प केली, आणि त्या ताईंनी मला सिलेंडरसाठी पण हेल्प केलेली आहे. आणि मग का नाही, त्या म्हणाल्या की फीस भर, आणि जो काही तुला प्रॉब्लेम आहे एक्सरे वगैरे ते थोडंसं, आता कसं आहे तेवढ्या याच्यात मी फीस भरणार, मला 3,000 फीस भरायची आहे. सिलेंडर मग थोडे बहुत राहत आहेत माझ्याकडे 1,000 रुपये वगैरे. तर त्याच्यामध्ये मी म्हटलं गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन एक्सरे काढत आहे. मला जवळपास 3 ते 4 ऑपरेशन सांगितलेले आहे. आणि प्रॉब्लेम कसं आहे, मग एकदा जर प्रॉब्लेम सांगितलं, ऑपरेशन सांगितले म्हणजे एकदम पुढे गेलेलं आहे म्हणून सांगितले ना, तर ते वाढत राहते तो प्रॉब्लेम. म्हणून मी लवकरात लवकर आता काय करू मला समजे ना. एक तर मला म्हणजे काही जॉब नाही करता येत. मी जॉब असा बघितला होता जो असतो ना डिलिव्हरी बॉयचा वगैरे, जे आपल्याकडे मिशोचे, ॲमेझॉनचे पार्सल्स येतात, तर त्याच्यासाठी पण म्हटलं, पण मला बसताच नाही येत ना. मी काम कशी करते, बसत उठत अशी काम करत असते. तर हा पण माझा इश्यू आहे. तर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर सांगेन की मला एक्झॅक्टली काय हेल्थ इश्यू आहे ज्याच्यामुळे मी जात नाही. आणि इतक्या टोमणे मारतात बायका, तर तुम्हाला काही माहीत नाही ना. जे मदत करणारे बिचारे मदत करतात, खरंच त्या ताई चांगल्या आहेत ज्या मदत करत आहे. आणि ज्यांना काही केलं पण नाही तेच टोमणे मारण्यात पुढे आहेत, एक्सपर्ट आहेत. धुणी भांडी करायला जा, हे सगळं तू ना जेवढं केलं नसशील ना बाई, तेवढं मी करून बसलेली आहे, नाही का. असतो कुणाचा प्रॉब्लेम, कुणाला मजा नाही येत. इथं यूट्यूबवरती या किंवा हेल्प घ्या, काही प्रॉब्लेम्स असतात म्हणून सगळं हे होत असते ना. किती बाहेर असतात आमच्या इथे ना, खरंच असंच डिस्टर्ब करत असतात. मुलांचा अभ्यास नाही होत, ह्यांच्या गप्पा असतात, इथे गप्पा मारत बसतात आमच्या फ्लोअरला. इथे 7-8 जणी असतात, वरच्या खालच्या सगळ्या जमा होऊन ना एकदम परेशान करतात. तर काय करणार आता, जाऊ द्या. एनिवेज ह्यांचा आवाज येतच राहतात इथे. तर कशा आहे, काही बायका ज्या आहे ना, ते हेल्प तर द्या सोडून नुसत्या टोमणे मारणार आहे. मग मला असं वाटतं तुमच्यावरही प्रॉब्लेम आली ना, तर तुम्ही धुणी भांडेच करायला जा. ह्याच्याशिवाय आयुष्यात तुम्ही काहीच नाही करू शकत. तुमचं काही मोठं एम नाही आहे, तुम्ही धुणी भांडी करूनच करा. मी हे नाही म्हणत धुणी भांडी करणाऱ्या बायका काही कमी कमवत असतील किंवा कसं, काही ना काही त्यांना असेल ना, त्यांना स्वतःचं घर तरी असेल किंवा काहीतरी थोडंसं तरी हे असतं. माझं सगळंच माझ्या अंगावर पडलेलं आहे. किराया पण मलाच करावा लागतो, मुलांचं एज्युकेशन आहे, हेल्थ प्रॉब्लेम आहे,
मी हेल्थ जे आमचे इश्यू होते त्याला मी इग्नोर करत गेले, मी काम करत गेले. आता ते आमचे हेल्थ इश्यू एवढे वाढलेले आहेत की मी ते काम करेल ना, कोणतं एखादं काम करेल ना धुणं भांड्याचं, तरी आमचे एवढे सगळे हेल्थ इश्यू कवर नाही होत. जर महिना 25-30 हजार रुपये लागणार आहे मला, तर ते खरंच मी करू शकते का? खूप झालं 10-12 हजार कमवता येईल मला. हे सांगून सांगून काय अर्थ नाही. गाढवा पुढं वाचले गीता, रामाची ऐकून सीता. हेच तुमचं होत आहे, हेच तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे नाही ना, आणि तुम्ही काही माझं पूर्ण घर नाही चालवत आहे. ज्या बिचाऱ्या ताई मला मदत करत आहे ना त्याच. मी माझी लेन्स विकून मी किराया दिला, मी सगळं केलं. तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊन राहिला का? सांगा, तुम्हाला काही प्रॉब्लेम होत आहे का? मी काही विकून देईल ना, माझं मी भविष्य पुढं बघून घेईल काय करायचं काय नाही करायचं ते. त्या बिचारा ताई देत आहेत, त्यांनी मला एक वेळ बोललं, त्यांनी माझ्याशी डिस्कस केलं, ते गोष्ट वेगळी आहे. जे हेल्प नाही करत त्यांना काय एवढा प्रश्न पडलेला आहे मला ते सांगा. आणि मला तुमच्यासारख्यांना नाही सांगायचं आहे की काय मला प्रॉब्लेम आहे ते. जे खरंच ज्यांना वाटते की खरंच काहीतरी प्रॉब्लेम आहे यांना, ज्यांना जाणून घ्यायचं काय असा हेल्थ इश्यू आहे, जे जाऊ नाही शकत आहे. आणि मी पर्सनली सबस्क्रायबर त्या ताई आहे ज्यांनी मला हेल्प केली ना, त्यांना मी सांगितलेलं आहे, पण थोडंच सांगितलेलं आहे. मी अजून आता व्हिडिओ बनवून सांगेन की खरंच मला किती मोठा प्रॉब्लेम आहे. एकच प्रॉब्लेम सांगितलं आहे त्या ताईंना, जे निवेदिता ताई आहे, त्यांच्याशी मी फक्त डिस्कस केले माझा एकच प्रॉब्लेम. अजून त्यांना माझे 2-3 प्रॉब्लेम सांगायचे आहेत. त्याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवेल की काय मला हेल्थ इश्यू आहे ज्याच्यामुळे मी जाऊ नाही शकत आहे. अरे तुम्हाला साधा ताप जरी आला तर तुम्ही झोपून राहाल, मला झोपूनही नाही राहत आहे, मला काम करावंच लागतं आहे. आणि यूट्यूब पण काय असा खेळ नाही आहे. यूट्यूबवर व्हिडिओ बनावं लागतं, एडिटिंग करावं लागतं. हां, आणि माझ्या एकाच मोबाईलमध्ये माझी मुलगी अभ्यास करते, मला व्हिडिओ पण एडिट करायचा आहे आणि मला व्हिडिओ घ्यायचा पण आहे. त्याच्यामुळं माझ्या व्हिडिओमध्ये गॅप पडते. मला काम पण असतात दुसरे, काय मी घरात बसून नाही. आता माझ्या मुलांची आता ऋतुजाची एक्झाम येणार आहे, खरंच कोण जाणार आहे तिला घेऊन, नेणं आणणं कोण करणार आहे? म्हणून मी घरच्या घरी काम पाहत आहे ना, तर माझं मी पाहिल ना भविष्याचं. ज्या ताई बिचारा खरंच खूप चांगल्या आहे, त्या बिचारा हेल्प तरी करत आहे मला, आणि ते चांगले डिस्कस करत आहे ना. जेवढी सुशिक्षित दिसणारी बाई, मी तिला सरळ ब्लॉक मारून टाकलं. मला काय तुझ्यासारख्यानी बोलण्याने काही फरक नाही पडत. माझी प्रॉब्लेम मला माहीत आहे ना, मी सांगितलं. त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवेलच स्पेशल, काय इश्यू आहे ते. जेव्हा माहीत नसते ना, दुसऱ्यांचे प्रॉब्लेम माहीत नसतात, तर आपलं उचलली जीभ लावली टाळायला कशाही बोलत सुटतात. काय तू माझं पूर्ण घर चालवून थकली, माझा किराया देऊन थकली, माझ्या मुलांची औषधं देऊन थकली, काय थकली तू करून? जे केलं ते बिचारा ताईंनी केली मला मदत. तू काय सगळं माझं घर चालवून थकली का? जेवढे टोमणे मारत होतीस, तुला तर मी ब्लॉक मारलेला आहे. तुला काहीच अधिकार नाही आहे बोलण्याचा कुणाला. जे काही चांगले आहेत ताई, ज्या मला हेल्प करत आहेत, पण त्यांना प्रश्न तर पडतच असेल की काय असा इश्यू आहे जे हे जाऊ नाही शकत आहे, का घरच्या घरी काम करायला वगैरे. त्याचं उत्तर मी जरूर देईल तुम्हाला, आणि विथ प्रूफ देईल मी तुम्हाला. माझे एक्सरे अँड ऑल. मी पहिल्यांदा जेव्हा नवीन आली ना यूट्यूबवरती, तेव्हा मी तुम्हाला बघा हे दिले होते एक्सरे वगैरे. तिथे कम्युनिटी पोस्टवर टाकलं होतं ना, आपण डिलीट केलं ते. तर मला एक यूट्यूबर मुलगी होती, ती मला म्हणाली की ताई तुम्ही असं आपले पर्सनल डॉक्युमेंट तिथे नका टाकू, म्हणून मी ते डिलीट केलं होतं. तर तुम्हाला मी दाखवेल ते एक्झॅक्टली काय आहे, काय इश्यू आहे ते. तुम्ही तर तेवढं पण सहन नाही करू शकत. मी गेली 10 वर्ष सहन करत आहे सगळं. तुम्हाला तर वाटत नाही तुम्हाला बघून की तुम्ही काही सहन करू शकाल म्हणून तर माझा अवतार असा बिघडला आहे. इतकी मला हेल्थ इश्यू आहे, मी अशीच उठून व्हिडिओ बनवत आहे, म्हणजे याचा अर्थ विचार करा की काय इतका मोठा इश्यू असेल. असंच कुणी येणार नाही ना झोपेतनं उठून व्हिडिओ बनवायला. बाकीचे सगळे तर तयारी करून फिल्टर घेऊन सगळे येतात, व्हिडिओ बनवून घेतात. मी ॲज इट इज येते, पण मला करायची इच्छाच नाही. माझा हेल्थ इश्यूच तसा आहे, ते तुम्हाला सांगून कळणार पण नाही असं वाटतं मला. अशा बायकांना जे चांगले आहेत त्यांना जरूर कळेल, आणि कळेल त्यांना की खरंच किती मोठा इश्यू असते. एक नाही 3-3, 4-4 प्रॉब्लेम एखाद्याला असतात, एकामुळे 3-4 इश्यू होतात. ते तुम्हाला नक्की सांगेन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळं काय होतं आहे, असं टोमणे आणि कशाही बोलतात ना, त्याच्यामुळे डोकं होते आऊट. तर म्हटलं सांगणं जरुरी आहे. आणि कसं आहे, ते यूट्यूबवर माणसं पण असतात ना, सबस्क्रायबर्स दादा असतात काही, तर चांगलं नाही वाटत त्यांच्यासमोर सांगणं, म्हणून मी सगळं ओपनली नव्हती सांगत. तर काय हरकत नाही. त्यांच्याही घरी आया बहिणी आहेतच, त्यांनाही हेल्थ इश्यू असेल, त्यांना माहीतच असेल कसं असते, काय असते बायकांची प्रॉब्लेम्स, नाही का.
ते समजून घेतील कदाचित. काय आता एवढं लपवायचं आहे, लपवण्याने काय होतं आहे, ज्या ॲक्च्युली लपवत नाही मी. ॲक्च्युली काय होतं आहे की ते नाही सांगत आहे, त्याच्यामुळे त्यांना प्रश्न पडत असतील. पण ते बिचारे नाही बोलत आहे, हेल्प करत आहे. पण ज्यांना करायचंच नसते, पण नुसतं तोंड चालवायचं असते, त्यांना उत्तर मिळून जाईल. तर प्लीज 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 माझ्या मुलांच्या ट्रीटमेंटसाठी आमचं जे काही हेल्थ इश्यू आहे ना, एवढे सगळे प्रॉब्लेम आहे, रेंट अँड ऑल. मी कितीही जॉब केला आणि किती काही केलं, मी इतके बिझनेस केले तर मी नाही कवर करू शकले. तर आता बघू, आता यूट्यूबवरच मी हे सगळं, यूट्यूबने काहीतरी करायचा प्रयत्न करत आहे. काहीतरी अजून माझी हेल्थ प्रॉब्लेम ठीक झाली तर मी काही बिझनेस टाकायचा प्रयत्न करेन. काही ना काही करेलच मी. रिकामी हातावर हात धरून नाही बसली आहे. ज्या बायका एवढ्या सांगतात. हां, तुम्ही युट्यूबवर टाइमपास करत बसले इथे. मी काही यूट्यूबवर टाईमपास करत बसली आहे. तुझ्याच्याने होत असलं तर तू व्हिडिओ बनवून दाखव म्हणा. तुला घरातलेच कामं होत नसेल, नवरा आयता आणून देता येतं. तुम्हाला आयत्या बायका असतील धुणे भांडे करायला, म्हणजे धुण्या भांड्याच्या वरनं काहीच जगातलं माहीत नाही आहे. काय कुणाची हेल्थ इश्यू, कुणाचे प्रॉब्लेम, हे तुमच्या बोलण्यावरून समजतं की तुम्ही किती लेवलच्या. ह्याच्यावर अजून काय बोलणार आहे. दुसऱ्यांची मजा बघताना तर पुढे आता काय परमेश्वर कर्मा इथेच येते, एवढं लक्षात ठेवून घ्या. कर्मा रिटर्न. तुम्ही जे बोलताय म्हणजे तुम्ही त्याच लेवलचे आहात, त्याच्याशिवाय तुम्हाला अजून काही सुचत नाही. यूट्यूबवरती फुकट मी इथे टाईमपास करायला नाही आली आहे. आणि देवाला जे मला द्यायचं देईलच. आतापर्यंत परीक्षा घेतली आहे, तर इथून पुढे काय आता करायचं ते देव बाप्पा करेल ना. तुम्हाला काय एवढी पडलेली आहे. आणि ज्यांच्याकडून मी घेतली हेल्प, तर करेल मी रिटर्न त्यांना हो जेव्हा माझ्याकडे भरपूर येतील. ते तर खूप मोठ्या मनाचे आहे. ज्यांनी मला किराणाच्यासाठी पण हेल्प केली, त्या ताईंनी करून दिलं. खूप मोठ्या मनाचे आहेत ते, खूप चांगले आहे. तुमच्यासारखे नाही आहे चीप विचार. काय बोलावं तुमच्यासारख्याला. मी एवढी हेल्प केली लोकांची, पण माझे शब्द असे कधी नव्हते. कारण मी त्या सिच्युएशनमधून, त्या प्रॉब्लेम्समधून, मी आईबापाच्या इथं पण परिस्थिती बघितलेली आहे. तर त्याच्यामुळे ना मला लोकांबद्दल वाटते की अरे बिचारे माणसं असून कमवू नाही शकत, घर नीट चालवू नाही शकत, माणसांसारखे माणसं असून. कारण जे मिळतं आहे ना तुम्हाला, ते कुठंतरी मागच्या जन्मी असेल चांगलं म्हणून मिळत आहे. ह्या जन्मी तर तुम्ही पाप करून राहिले, दुसऱ्याला काय पण म्हणून करून. आणि तुमचे नवरे आहे ते आणून देऊन राहिले म्हणून तुम्ही करत आहे. तुमच्या नवरा जर काय प्रॉब्लेम झाला तर मग तुम्ही काय करणार सांगा. धुणे भांडेच करायला जाणार. धुणे भांडेच करायला जा. मला नका शिकू. मी जे मला करायचं आहे ना ते मी करेल. मला हे फालतू जे सजेशन देत आहे ना ते तुमच्याजवळच ठेवा. तुमची लेवलच समजून येत आहे. काय बोलणार आहे असल्या लोकांना. तर जाऊ द्या. एनिवेज, मी तर अशा लोकांकडे आता ना, अशा लेडीज ज्या आहेत ना, म्हणजे एकदम असं वाटतात ना खेडवय आहे, त्यांची लेवल तीच आहे, त्यामुळे आता दुर्लक्ष करत आहे. मला काही फरक नाही पडत. कारण माझे प्रॉब्लेम मला माहीत ना. माझे प्रॉब्लेम कशाने सॉल्व्ह होतील, किती पैशाने सॉल्व्ह होतील, कशाने होतील, ते माझं मला माहीत. माझं मी बघून घेईन ना भविष्याचं. तुमच्यासारख्यांना काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. मी सरळ तुम्हाला लोकांना ना, निगेटिव्ह लोकांना सरळ मी माझ्या चॅनलवरनं हटवून टाकते, ब्लॉक करते. मी अशा लोकांना काढूनच टाकते माझ्या आयुष्यातनं. कारण खूप घेतलं टेन्शन आणि खूप सगळं झालेलं आहे सगळं आजपर्यंत, म्हणून ही हालत झालेली आहे. 39 वयामध्ये मला ही हालत आहे माझी. जाऊ द्या. एनिवेज, ज्या ताई आहेत त्या प्लीज ताई ज्या चांगल्या आहेत, थँक्यू सो मच. आणि प्लीज तुम्ही मला अजून शेअर करा, पुढे पाठवाल तर मला अजून सबस्क्रायबर्स मिळतील. असा सपोर्ट तुमचा राहू द्या. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.